प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केलेलं होतं आणि या विधानामुळे सध्या वेगळीच चर्चा रंगलेली आहे। खरं तर भंडाऱ्यातल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी विधान केलेलं होतं की जर कुणी कोणाला बाहुबली समजत असेल तर अशा अनेक बाहुबलींना आम्ही निवडून आणलेलं आहे असं वक्तव्य करत असतानाच त्यांची जी वाणी घसरली ती अर्थात पैशांकडे, पैशांच्या देवाणघेवाणीकडे। भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना निवडणुकीत पैसे लागतात आणि लोक पैसे घेतात पण मत द्यायचं त्यालाच देतात असं वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर लागलीच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही दिलं। पैशाच्यामुळे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। जितके लागतात तेवढे खर्च करावंच लागते आणि ते होणार, पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समजने वाले को इशारा काही लोक आता निवडणुका येतात तेव्हा अनेक लोक आपापल्या पद्धतीनं भाष्य करत असतात। काही स्टेटमेंट असे देतात की आम्ही आहो, पैसे आहे वगैरे आहे। काही व्यक्तिगत कोणाच्या बद्दल नाही, पण जे लोक अशा इशारा करून उमेदवारांच्याकडे जातात किंवा लोकांना असा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांना इशारा कुठेतरी केला पाहिजे की सगळं पैशाच्यामुळेच काय होत नाही। जनता पण फार म्हणजे पैशाच्या आमिषमध्ये न पडता ते योग्य निर्णय करत असतात असा मी इशारा काल सूचक इशारा केला। प्रफुल्ल पटेल यांनी जे वक्तव्य केलेलं होतं पैशांबाबतचं त्यावर मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सुप्रिया सुळे काय म्हणतात आपण तेही पाहूया। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो। त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।